लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये सध्या काव्याला नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीबद्दल महाभयंकर सत्य समजल्यामुळे खूप मोठा ट्विस्ट आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण काव्याने अखेर IIP रोडवरील हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या रोडवर अपघात होऊन मिसकॅरेज झालेल्या सर्व महिलांची लिस्ट पाहिलेली असते. तेव्हा त्या लिस्टमध्ये नंदिनीचं नाव दिसताच काव्या मात्र इकडे चक्कर येऊन खाली कोसळते आणि याच वेळी नंदिनी आणि जीवा सुद्धा हॉस्पिटलमध्ये काव्याच्या सगळ्या अवस्थेचे साक्षीदार झालेले असतात. नंतर काव्या शुद्धीवर येताच याबद्दल नंदिनीला विचारते की ताई, एवढे मोठे सत्य तू आमच्यापासून का लपवून ठेवलंस? यावर नंदिनी काव्याची समजूत काढत तिच्या बाळाला या अपघातामुळे काहीच इजा झाली नसल्याचे समजावून सांगते. पण आता नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता जीवा नंदिनीला म्हणतो की बरं झालं, आता काव्याचा संशय पूर्ण मिटला. यावर नंदिनी म्हणते की जीवा, काव्याचा संशय मिटला नाहीये तर तो अजून वाढलाय. त्यामुळे आपल्याला आता काहीही करून काव्याच्या मनातला हा वाढता संशय आपल्याला काही केल्या मिटवावाच लागणार आहे. यावर जीवा म्हणतो की फक्त काव्यालाच नाही तर जेव्हा काव्याला संशय येतो तेव्हा पार्थदादाला सुद्धा संशय येत असतो आणि तो याच्या मुळापर्यंत जाऊन सत्य शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणत असते की पार्थ, नंदिनी ताईंना नक्कीच बाळाच्या बाबतीत काहीतरी मोठं सत्य आपल्यापासून लपवते. यावर पार्थ काव्याला म्हणतो की काव्या, तुम्हाला असं वाटतंय का की नंदिनी खोटं पोट लावून मिरवतायत? त्यामुळे आता नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य पार्थ आणि काव्या शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाहीत असं सध्या तरी वाटतंय.